केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखठोक चौफेर महाराष्ट्र। सत्तेच्या मोहापायी पक्षाध्यक्षांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्ष बदलणारे नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काय निगा राखतील अशी परिस्थिती जालना जिल्ह्यातील घनसांगवी विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या इतर उमेदवारांकडे पाहिल्यावर दिसून येते। तर घनसांगवी विधानसभेतील खरी निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदे गटात प्रवेश करणारे महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण, दुसरे भाजपाचे नेते व देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांची लढत अंबड घनसांगवी तालुक्यात 25 वर्षापासून एक हाती सत्ता गाजवणारे निष्ठावंत शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्यासोबत लढत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय होते। फक्त सत्ता मोहापायी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली। दुसरे सतीश घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय यांनी घनसांगवी तालुक्यात बरेचसे विकास कामे केली, मात्र उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। अपक्ष निवडणूक लढवत आहेत हे पक्षातले नेते पक्ष व पक्षाध्यक्षांना कोलून जर स्वतःच्या स्वार्थापायी पक्ष बदलत असतील तर ते पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांचे मत राखतील असा प्रश्न घनसांगवी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या उपस्थितीत होत आहे। जो स्वतःच्या स्वार्थापायी पक्षाध्यक्ष बदलू शकतो तो पक्षाध्यक्ष बदलणे बाप बदलण्यासारखे आहे। जो बाप बदलू शकतो त्याला कार्यकर्ते पदाधिकारी काय असा प्रश्न कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत। त्यामुळे शिवसेनेचे कट्टर समर्थक अलुतेदार बलुतेदार विकास परिषद जालना जिल्हा युवा अध्यक्ष व शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख अंबड व वाळकेश्वर शाखा प्रमुख परमेश्वर भैया जवने, ग्रामपंचायत सदस्य लतीफ हसन बागवान यांनी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांचे वाळकेश्वरचे सरपंच सय्यद तारेक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला आणि राजेश टोपे यांना निवडूनच नाही तर अधिकाधिक मताने आघाडी मिळवून देण्यासाठी आपण रात्रंदिवस एक करण्याचा शब्द दिला। वाळकेश्वरचे विद्यमान सरपंच सय्यद तारेक, माजी सरपंच मधुकर चिचा मापारी, मोती मापारी यांच्या प्रयत्नातून साध्य झाले। येत्या घनसांगवी विधानसभा निवडणुकीत लढणारे उमेदवार हे एकतर पक्ष अर्थात बाप बदलणारे आहेत। त्यामुळे जो बाप बदलू शकतो त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा अशी परिस्थिती घनसांगवी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत झाली आहे। त्या एकमेव कारणामुळे घनसांगवी विधानसभा मतदारसंघात एकमेव राजेश अंकुशराव टोपे हेच निवडून येणार हे अधोरेखित झाले आहे। तर रविवारी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जालना जिल्हा सचिव इक्बाल शेख यांच्या निवासस्थानी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाळकेश्वरचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक जालना जिल्हा सचिव इक्बाल शेख, सरपंच सय्यद तारेक, उपसरपंच शरद पेटारे, माजी सरपंच मधुकर जिचा मापारी, माजी सरपंच मोती मापारी, उपकार मापारी, शाहबाज काझी, सय्यद प्रशांत जाधव, गफ्फार बागवान, शब्बीर बागवान, नाझीम बागवान यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह रहीम तांबोळी, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। प्रमुख परमेश्वर भैया जवने व लतीफ बागवान यांनी गावचे सरपंच बबलू भैया काजळी यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायत सगळ्या बारवाडीच्या सहकार्याने आमचे लाडके नेते आमदार राजेश भैया टोपे साहेब यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्ष गटात प्रवेश केला आहे। त्याबद्दल सगळ्याच्या वतीने मी त्या दोघांचे हार्दिक असे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।